नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक खराखुरा प्रसंग आहे. आणि तो प्रसंग साधारण मला वाटतं मी 8वीत असताना घडलेला असावा. आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मी लगेच सुट्टी लागल्या माझ्या मामाच्या गावाला गेलो. आता मामाच्या गावाला गेलं की आमच्या मस्तीला आणि करामतीला एकदम उधाण आलं, कारण माझ्याच वयाची मामाची दोन्ही मुलं पण तिथं होती. त्यातल्या एकाचं नाव दिनेश आणि दुसऱ्याचं नाव मंगेश. दिनेश हा 2 वर्षांनी मोठा होता, म्हणजे तो साधारणतः माझ्याच वयाचा असावा. मंगेश आमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. आम्ही एकदम खोडकर आणि करामती असल्यामुळं आमची आजी मी तिथं गावाला गेलो की आमच्या तिघांना बसवून एकदम समजावून सांगायची की तुम्ही त्या माळावरच्या जुन्या पडक्या शाळेकडे अजिबात जाऊ नका. आता दिवाळीला 2-3 दिवसाचा टाईम होता. आजीसोबत आम्ही कॉटवर निवांत बसलेलो होतो. मामी, आई आणि मावशी या तिघीजणी आतमध्ये दिवाळीचा फराळ करण्यामध्ये व्यस्त होत्या. मामा कुठेतरी बाहेर गेलेले होते. आजोबा संध्याकाळच्या बातम्या बघत बसलेले होते. त्यावेळी आजीनं आम्हाला नेहमीप्रमाणे सांगितलं की दिवसभर खेळायला जाताय, पण त्या माळावरच्या जुन्या शाळेकडे तेवढं जाऊ नका बाबांनो. आता असं म्हणल्यानंतर मी पहिल्यांदाच आजीला विचारलं, आजी तू दरवेळीच आम्हाला त्या शाळेकडे जाऊ देत नाही, पण एकदा आम्हाला सांग तरी खरं तिथं का जायचं नाही. तसं आजीचा चेहरा थोडासा गंभीर झाला आणि ती म्हणाली, अरे बाबांनो तुम्हाला काय सांगू, तुमचा विश्वास नाही बसणार, पण ती पडकी शाळा ज्या ठिकाणी ती जागा चांगली नाही. पण मी, दिनेश आणि मंगेश आजीजवळ हट्टच करून बसलो की आम्हाला त्या शाळेजवळ नेमकं काय घडले ते सांग. आता तसं पण वेळ निवांतच असल्यामुळं आजी आम्हाला त्या शाळेचा सगळा इतिहास सांगायला लागली. आजीनं आम्हाला सांगितलं की ती शाळा बंद होऊन 10-12 वर्ष झाली असतील. त्याच शाळेमध्ये माझे मामा पण शिकले होते आणि माझी आई पण शिकली होती. एकदम जुनी शाळा असल्यामुळं त्यावेळी सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम नव्हतं. जुन्या पद्धतीचं दगडा माती चिखलाची बांधलेली ती शाळा होती. पण हळूहळू शाळेची इमारत खूपच जुनी झाल्यामुळं शाळेने आता ती जागा सोडून गावाच्या जवळच एक चांगली जागा घेतली आणि त्या ठिकाणी चांगली सिमेंट कॉन्क्रीटची बिल्डिंग बांधली आणि ती माळावरची शाळा तशीच सोडून दिली. त्यानंतर त्या शाळेने बरेचसे उन्हाळे पावसाळे बघितले आणि 1 वर्ष झालेल्या मोठ्या पावसामध्ये त्या शाळेची बरीचशी पडझड झाली. बऱ्याचशा भिंती ढासळल्या, शाळेवरची पत्रे उडून गेले आणि ती शाळा एकदम मोडकळीस येऊन पडली. आता त्याच वर्षी आपल्या गावामध्ये एक वेडी बाई आली, म्हणजे थोडीशी डोक्यावर परिणाम झालेली. तिचं नाव बायना. थोडीशी वयस्करच होती, म्हणजे साधारण 55-60च्या आसपास वय असावं. चेहऱ्यावर एकदम सुरकुत्या पडलेल्या, पांढरे केस एकदम पिंजारलेले, अंगावरचे कपडे फाटलेले, शरीराने एकदम काटकुळी. तिला बघितलं की गावातली मुलं घाबरायची. आया मुलांना बायनाची भीती घालायच्या आणि खायला झोपायला लावायच्या. मुलांच्या मनात बायनाबद्दल खूपच भीती बसली होती. बायना गावामध्येच फिरायची, 4 घरं मागायची. त्या शाळेमध्ये 1-2 खोल्या तशा चांगल्या होत्या आणि त्याच ठिकाणी बायना राहत होती. बरीच वर्ष ती त्या शाळेमध्येच राहिली. पण गावातली काय खोडकर मुलं तिला मुद्दामून त्रास द्यायची. रात्री बायना त्या शाळेमध्ये झोपलेली असली की गावातली काही खोडकर मुलं जाऊन बायना राहत असलेल्या खोलीच्या दरवाजावर मोठमोठ्यानं दगडं मारायची. बायनाला ते अजिबात आवडत नव्हतं आणि ती मुलांना शिव्या शाप देत बाहेर यायची. तिला त्या दगडं मारणाऱ्या मुलांची खूपच चिड यायची. पुन्हा आजी सांगायला लागली की बायना जरी दिसायला आणि वागायला विचित्र असली तरी ती खूपच कामाची होती. तिला मुलांच्या केसातले वाघ काढायला खूपच आवडायचं. गावातल्या बऱ्याचशा बायका बायना आली की आपल्या मुलांना मुलींना तिच्यासमोर बसवायच्या, तिच्या हातावर एखादी भाकर ठेवायच्या आणि तिला मुलांच्या केसातले वाघ बघायला लावायच्या. अशी ही बायना होती. 2-3 वर्ष सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण 1 वर्ष खूपच मुसळधार पाऊस झाला. खूपच जास्त वारं सुटलं होतं. गावातली कितीतरी झाडं उन्मळून पडली होती. घरांचे पत्रे उडून गेले होते. पहाटे केव्हा तरी सगळं वादळ शांत झालं. तसं सकाळी गावातली बरीचशी लोक त्या माळावरच्या शाळेकडे गेले तर ती शाळा पूर्णपणे ढासळली होती आणि जमीनदोस्त झाली होती. पुन्हा पोलीस आले आणि त्यांनी तो ढिगारा हलवला. ती त्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली सापडली होती आणि मरण पावली होती. सगळा गाव हळहळत होता. कशी जरी असली, वेडी जरी असली तरी गावानं तिला आपलं मानलं होतं.
बायना त्या दिवशी गेली, पण तिचं शरीर फक्त गेलं, पण तिचा आत्मा मात्र अजून पण त्या शाळेतच आहे. आणि आजी सांगायला लागली की गावातल्या बऱ्याचशा लोकांना आमुष्या पौर्णिमेच्या रात्री बायना हमखास दिसते. आपल्या गावातली बरीचशी लहान मुलं त्या शाळेकडे खेळायला गेलेली होती, त्यावेळी त्यांना बायनांनी झपाटलेलं पण होतं. आजी हे सगळं आम्हाला सांगत होती. ऐकायला चांगलं वाटलं म्हणून मी ते सगळं ऐकून घेतलं. त्यानंतर आम्ही जेवणासाठी निघून गेलो. पण अंथरुणावर पडल्यावर सुद्धा माझ्या मनामध्ये आजीनं सांगितलेले ती गोष्टच घोळत होती. ती बायना कशी असेल, खरंच तिचा आत्मा त्या शाळेमध्ये असेल का, असे बरेचसे प्रश्न मला पडायला लागले. आता बघत बघत 2-3 दिवस गेले. दिवाळीची पहिली आंघोळ आली आणि तुम्हाला माहीतच आहे, दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी अमावास्या येते. आता त्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो, फटाके वगैरे वाजवले, फराळ केला, नवीन कपडे घातले. दुपारी आता मी, दिनेश आणि मंगेश खेळण्यासाठी बाहेर गेलो आणि त्यावेळी आम्ही एक ठिकाणी बसलेलो असताना त्या शाळेचा विषय निघाला. त्यावेळी मीच दिनेशला आणि मंगेशला म्हणाले, काय रे, तुम्हाला आजीनं काल सांगितलेलं ती गोष्ट खरी वाटते का? तसं दिनेश म्हणाला, काय ऐकतोय त्या आजीचं, आजी म्हातारी झाली आणि म्हातारी माणसं असलंच काहीतरी सांगत असतात, माझा तर या गोष्टीवर विश्वास नाही. मंगेश पण म्हणाला, मला पण असलं काही खरं वाटत नाही बुवा, मला नाही वाटत त्या शाळेमध्ये काही असेल. आता ते दोघं तसे म्हणले की मी त्या दोघांना म्हणालो, मग आपण जाऊन बघूया का? आज अमावस्या पण आहे, आज संध्याकाळी जर आपण तिथे गेलो तर आपल्याला खरं काय आणि खोटं काय ते कळेल. तसे ते दोघेजण एकदम दचकले. ते म्हणाले, नको रे बाबा, खरं असू नाही तर खोटं असू, पण रिस्क कोणी घ्यायची? जर तिथं खरंच ती असली तर काय करायचं? तसं मी म्हणालो, आपण थोडीच आत जाणार आहे, आपल्याला जर तसं काय वाटलं तर आपण लगेच पळ काढू आणि घरी येऊ. आता बराच विचार केल्यानंतर ते दोघेजण पण तयार झाले आणि आम्ही संध्याकाळी त्या शाळेकडे जायचा एक प्लॅन बनवला. आता संध्याकाळी घराच्या बाहेर तसेच बसलेलो होतो. तेवढ्यात आम्ही तिघेजण आजीजवळ गेलो आणि आम्ही आजीला उगीचच खोटं सांगितलं की आम्ही आमच्या एका मित्राच्या इथे फराळ करण्यासाठी चाललो आहे. तसं आजी पण म्हणाली, जा तुम्ही फराळ करण्यासाठी, पण गाव सोडून कुठं लांब जाऊ नका. आम्ही आजीला हो म्हणून घरातून बाहेर पडलो आणि आम्ही हळूहळू त्या माळाच्या दिशेने चालायला लागलो. आम्ही आमच्यासोबत एक मोठा टॉर्च घेतलेला होता. आता दिनेश पुढं झाला, कारण ती शाळा कुठं होती ते मला माहिती नव्हतं. त्या पाऊलवाटेने थोडं पुढं गेल्यानंतर पुढं एक मोठं माळ लागलं. ते माळ एकदम मोकळं होतं. त्या माळावर एकसुद्धा झाड नव्हतं आणि त्या माळाच्या बरोबरमध्ये काहीतरी असल्यासारखं दिसत होतं. अंधारामध्ये ते स्पष्ट दिसत नव्हतं, पण त्याच्या एकंदरीत आकारावरून वाटत होतं की तीच ती पडकी शाळा असावी. आणि दिनेशने टॉर्चचा फोकस जसा त्या वस्तूकडे मारला तशी आम्हाला ती पडकी शाळा दिसली. साधारणतः शाळेच्या सगळ्या भिंती ढासळलेल्या असाव्यात. 1-2 खोल्या जराशा चांगल्या अवस्थेमध्ये होत्या. चांगल्या म्हणजे तशा पडलेल्याच होत्या, पण त्यातल्या त्यात बाकींच्या खोल्यांबरोबर जर तुलना केली तर त्या थोड्याशा बऱ्या होत्या. आणि मधून एक छोटंसं मेन गेट होतं आणि मेन गेटच्या डाव्याच बाजूला एक चांगली रूम होती आणि त्या रूमला बाहेरच्या बाजूने दरवाजा होता. आणि आम्ही त्या शाळेच्या जवळ जसं गेलो तसं दिनेश आम्हाला सांगायला लागला की त्या मेन गेटच्या बाजूची जी डावी खोली आहे तिथंच बायना राहत होती आणि त्याच खोलीतली आतल्या साईडची भिंत पडल्यामुळे बायनाचा जीव गेलेला होता. जसं आजीनं आम्हाला सांगितलेलं होतं तशीच शाळा होती, एकदम भयानक. तिथलं वातावरण खूपच विचित्र होतं. शाळेच्या आजूबाजूला आता कुणाचा वावर नसल्यामुळं बरीचशी झाडं वाढलेली होती. गवत पण चांगलं कमरेपर्यंत वाढलेलं होतं. शाळेच्या आतमधलं तर आम्हाला काहीच दिसत नव्हतं. ते मोडकळीस आलेले दरवाजे आणि खिडक्या आणि त्या पडक्या भिंती खूपच भयानक दिसत होत्या. अमावस्या संध्याकाळी 6 वाजता चालू झाली होती आणि अचानक लांबून कुठून तरी कुत्रे रडल्यासारखा आवाज यायला लागला आणि त्या भयान वातावरणामध्ये तो आवाज अजूनच भयानक वाटायला लागला. आणि पुन्हा दिनेश म्हणाला, चला आता परत जाऊया. तसं माझ्या मनात आता एक खोडसळ कल्पना आली. मी दिनेशला म्हणालो, अरे असंच जाण्यात काय मज्जा आहे, इथं तर आपल्याला बायना दिसलीच नाही, आपल्याला तिला बघायचं आहे ना. तसं दिनेश म्हणाला, आपण तिला कसं बघू शकणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला आत जावं लागेल. तसं मी म्हणालो, अरे आपल्याला आत जायची गरज नाही, तो आजीची गोष्ट नीट ऐकली नाहीस. ज्यावेळी मुलं बायनाच्या दरवाजावर दगडं मारायची त्यावेळी बायना वैतागायची
आणि बाहेर यायची. आपण पण तिच्या खोलीच्या दरवाजावर दगड मारून बघूया का? जर ती खरंच असेल तर बाहेर येईल, आणि नसेल तर तिला त्रास व्हायचा प्रश्नच नाही ना. आणि पहिला दगड मीच उचलला आणि नेम धरून मी त्या दरवाजाच्या दिशेने भिरकावला. तसा धाडकन तो दगड त्या दरवाजावर आदळला. माझ्या पाठोपाठ दिनेश आणि मंगेश पण एक एक दगड उचलून त्या दरवाजावर भिरकावायला लागले. जवळजवळ 5-10 मिनटं आम्ही दगडांचा पाऊस त्या दरवाजावर पाडला. आम्ही तिघंजण घामाघूम झालो आणि एकमेकांकडे बघून मोठमोठ्याने हसायला लागलो. कारण बायनाचा आत्मा खरंच त्या खोलीमध्ये असता तर तिनं आत्तापर्यंत दरवाजा उघडला असता. आणि आता आम्ही माघारी फिरायची तयारी करायला लागलो. आणि जसं आम्ही आमच्या माना माघारी वळवल्या तसा आम्हाला कुर्रकन दरवाजा उघडल्यासारखा आवाज आला. माझ्या अंगातून भीतीची एक लहरच गेली आणि एका क्षणातच मला कापरं भरलं. हा आवाज त्या शाळेतूनच आलाय का याची खात्री करण्यासाठी मी मागं वळून बघितलं. तर काय आश्चर्य मित्रांनो, बायनाच्या खोलीचा एक दरवाजा एका बाजूने उघडला होता. दिनेश आणि मंगेशनी जसं मागं वळून बघितलं तसं त्यांची भीतीने बोबडीच वळली. पुन्हा मला वाटलं की आम्ही जोरात दगडं मारल्यामुळं आतली कडी वगैरे तुटली असेल आणि त्यामुळं दरवाजा उघडला असेल. म्हणून मी दिनेशला आणि मंगेशला बोटानेच गप्प राहायचा इशारा केला आणि मी आतमध्ये काय होतंय त्याचा कानोसा घ्यायला लागलो. पण पुन्हा मात्र काहीच हालचाल झाली नाही आणि आम्ही पुन्हा माघारी जाण्यासाठी वळालो. तेवढ्यात धाडकन आता दोन्ही दरवाजे कुणीतरी स्वतः उघडलेले असावेत असा आवाज आला. आम्ही मागं वळून बघितलं तर दोन्ही दरवाजे सताड उघडलेले होते आणि दरवाजामध्ये काहीतरी विचित्र आकृती उभी होती. त्या आकृतीच्या भोवतीने सगळ्या माशा घोंगावत असल्यासारखं जाणवत होतं. ते काय होतं ते आम्हाला स्पष्ट दिसत नव्हतं, पण तिथं काहीतरी होतं आणि ते आम्हाला स्पष्ट जाणवत होतं. अचानक वातावरण एकदम विचित्र झालं. कुत्र्यांचं रडणं आता खूपच वाढलं होतं. मधूनच अचानकच कुठून तरी 4-5 टिटव्या आल्या आणि त्या शाळेच्या पडक्या इमारतीच्या वरून ओरडत ओरडत फिरायला लागल्या. आम्ही भीतीने गोठून त्या दरवाजाकडे बघतच होतो आणि 2च मिनिटात धाडकन तो दरवाजा पुन्हा एकदा बंद झाला आणि आतून कडी घातल्यासारखा आवाज आला. आम्ही एवढं घाबरलो होतो की आमच्यामध्ये हालचाल करायचं सुद्धा त्राण शिल्लक राहिलं नव्हतं. मी कसं तरी स्वतःवर ताबा मिळवला आणि दिनेशला आणि मंगेशला हाताने हलवून भानावर आणायचा प्रयत्न करायला लागलो. तसे ते पण एकदम दचकून भानावर आले. मी त्यांना म्हणालो, चला इथून पटकन निघूया. त्यानंतर आम्ही अंगातल्या सगळ्या ताकदीनिशी वाट दिसेल त्या दिशेने पळायला लागलो. कसं तरी पळत पळत आम्ही त्या माळावरून बाहेर आलो आणि त्या पावलवाटेने आमच्या गावामध्ये आलो आणि गावाच्या वेशीच्या बाहेरच आम्ही थांबलो. आम्ही जे आत्ता बघितलं होतं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. आजी जे सांगत होती ते खरं होतं. त्या घरामध्ये काय होतं ते आम्हाला माहिती नाही, पण होतं हे नक्की. गावाच्या बाहेर थांबून आम्ही थोडंसं स्वतःला सावरलं आणि आम्ही तिघांनी पण ठरवलं की आत्ता जे घडलं त्यातली कुठलीच गोष्ट घरी सांगायची नाही. त्यानंतर आम्ही तिघेजण घरी गेलो. घरचे सगळे झोपलेले होते. पुन्हा आम्ही पण आमच्या जागी जाऊन झोपलो. आम्ही तिघंजण हॉलमध्येच झोपायचो. आता रात्री अचानक कसला तरी आवाज झाला म्हणून मला जाग आली. मी उठून बघितलं तर मंगेश उठलेला होता आणि मंगेश उठून दरवाजाची कडी काढून बाहेर चाललेला होता. तसा मंगेश खूप भित्रा. तो बाहेर लघवीला सुद्धा जाताना एकटा जात नसायचा. पण आज मात्र मध्यरात्री तो एकटाच कडी उघडून बाहेर चाललेला होता. आणि आज तर आमच्याबरोबर एवढा भयानक प्रसंग घडलेला होता. या प्रसंगानंतर तर मंगेश एकटा बाहेर जाणं शक्यच नव्हतं. मला ते थोडंसं विचित्र वाटलं. मी उठलो आणि पटकन मंगेशच्या मागोमाग बाहेर गेलो. तो पुढंच चाललेला होता. मी मंगेशला 1-2दा हाक मारली, पण मंगेश मागं वळून बघतच नव्हता. जसं काही त्याला माझी हाकच ऐकू जात नसावी. हळूहळू तो अंधारात दिसेनासा झाला. तो कुठं गेला हे मला माहिती नव्हतं, पण हे मात्र गंभीर होतं. आज आमच्याबरोबर जे घडलं होतं ते एकदम अनपेक्षित होतं. मला आता ही गोष्ट सगळ्यांना सांगावीच लागणार होती, कारण आता मी तर एकटा त्याला शोधण्यासाठी जाऊ शकत नव्हतो. मी पटकन घरामध्ये आलो आणि मी मामाला उठवायला लागलो. तसं मामा पण दचकून उठला. आमच्या दोघांच्या कालव्यामुळे घरातले सगळेजण उठले. तसे सगळेजण माझ्या बाजूला येऊन बसले. मामा मला विचारायला लागला, काय झालं रे, तुला वाईट स्वप्न वगैरे पडलं आहे का काय? मी म्हणालो, स्वप्न नाही, पण मंगेश बाहेर कुठंतरी गेला आहे. त्याला जाऊन 10 मिनटं झाली. मला वाटलं तो लघवीला गेलेला असेल, पण मी बाहेर जाऊन बघितलं तो अंधारात पुढं तसाच निघून गेला. आजी माझ्याजवळ येऊन मला विचारायला लागली, तुम्ही त्या शाळेकडे गेला होता का?
तसं मी गप्पच बसलो. पुन्हा मामाने दिनेशला उठवलं आणि दरडावून विचारलं. तसं दिनेशनं आमच्यासोबत रात्रीच घडलेला तो सगळा प्रसंग सांगितला. तसं आजीनं डोक्यावर हातच मारून घेतला. आजी म्हणाली, तुम्हाला मी सांगितलं होतं ना तिकडं जाऊ नका म्हणून, आता बघा काय होऊन बसलंय. आणि आजी मामाला म्हणायला लागली, दिनकर पटकन जा, त्याला बायनानं झपाटले आणि तो त्या पडक्या शाळेकडेच गेलेला असणार. असं म्हणल्यावर मामा पटकन उठला. मामाने बॅटरी घेतली. आजोबा पण आमच्यासोबत आले होते, कारण अशावेळी मोठी माणसं असणं खूपच गरजेचं होतं. आम्ही चौघंजण आता बॅटरीच्या प्रकाशामध्ये त्या माळाच्या दिशेने चालायला लागलो. एक 15 मिनिटामध्ये आम्ही त्या पडक्या शाळेजवळ पोचलो. आम्ही आता पहिल्यांदाच शाळेच्या एवढं जवळ गेलो होतो. आणि जसं त्या शाळेच्या आवारामध्ये गेलो, असं वाटत होतं की इथं काहीतरी सडलेलं असावं. आणि त्या शाळेच्या सगळ्या आवारामध्ये माशा घोंगावत होत्या. मामा मोठमोठ्याने मंगेशला हाका मारत होता, पण मंगेशचा मात्र कुठलाच प्रतिसाद येत नव्हता. आता आम्ही शाळेच्या मेन गेटमधून आत गेल्यानंतर डाव्या बाजूची जी बायनाची खोली होती त्या खोलीकडे चाललो. त्या खोलीची आतल्या बाजूची भिंत पडलेलीच होती आणि त्या भिंतीच्या खाली सापडूनच बायनाचा मृत्यू झालेला होता. त्या भिंतीकडं मामाने टॉर्चचा फोकस वळवला आणि ते दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. दिनेशच्या तोंडातून तर एक किंकाळीच बाहेर पडली. त्या पडक्या भिंतीच्या बाजूलाच दिनेश खाली जमिनीवर बसलेला होता आणि दिनेशच्या मागच्या बाजूला कुणीतरी उभं होतं. एक काळी आकृती होती आणि ती आकृती दिनेशच्या केसामध्ये काहीतरी करत होती. तसं मला आजीने सांगितलेल्या त्या गोष्टीतला एक प्रसंग आठवला की बायनांना लहान मुलांच्या केसांमधल्या वा काढायला खूपच आवडायचं आणि मला खात्री पटली की ही 100% बायनाच आहे. आता जसं मामाने टॉर्चचा फोकस त्या आकृतीकडे मारला तसं पहिल्यांदा मला बायना दिसली. तिचा चेहरा एकदम पांढरा फटक आणि विद्रूप होता. डोळे एकदम पांढरे आणि त्यामध्ये काळी काळी मोठी बुबुळं, सुरकुत्या पडलेला चेहरा, पिंजारलेले केस, अंगावर ठिकठिकाणी जखमा, हाताची लांब सडक नखं. खूपच भयानक अवतार होता तिचा. आणि जसा आम्ही तिच्यावर फोकस मारला तसं तिनं आमच्याकडे बघितलं आणि ती विचित्रपणे हसली आणि पुन्हा खाली बघून दिनेशच्या डोक्यामधल्या वा काढायला लागली. तेवढ्यात मामाने जोरात दिनेशला हाक मारली. तो आवाज एवढा मोठा होता की दिनेश दचकन भानावर आला आणि जसा दिनेश भानावर आला तशी बायना तिथून कुठंतरी गुप्त झाली. दिनेश एकदम दचकला आणि उठून उभा राहिला. त्याला माहीतच नव्हतं की तो इकडं कसा आलेला आहे, पण त्या विचित्र जागी स्वतःला बघून तो खूपच घाबरला. तो मोठ्याने ओरडला आणि मामाकडे पळत आला. पुन्हा आजोबा त्याच्याजवळ गेले आणि आजोबा त्याला शांत करायला लागले. पुन्हा आम्ही पटकन तिथून निघालो. 15 मिनिटामध्ये आम्ही पुन्हा आमच्या गावामध्ये आलो होतो. त्यानंतर 2-3 दिवस मंगेशला चांगलाच ताप भरला होता. पुन्हा आजीने पण वेगवेगळे उतारे केल्यानंतर मंगेशचा ताप कमी झाला. आता या घटनेला बरीचशी वर्ष घडून गेली, पण ती घटना अजून जरी मला आठवली तरी माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.